टपाल हाय टपाल. तुळसा बाळा बघ की ग. कोणाचं पत्र आहे? भीमरावच्या नावाची चिठ्ठी हाय. मॅच भीमराव आहे, दे इकडं. मागे हो, देतो म्या. कोणाचं पत्र आहे बाळा? बेला ताईची आहे. बेला? काय काय लिहिलंय? तुम्ही समजे कसे आहात? म्या इथं बरी आहे, पण तुम्हा समद्यांची लई आठवण येते. तू सांगितलं होतस ना म्या शिकाया पाहिजे. बघ मग म्या लिहाया वाचाया शिकली आहे आणि आता हे पत्र लिहिलंय. आणि ठाव आहे म्या कोरेगावच्या शाळेत शिकतेय आणि हे तर मुलींना शिकवलं बी जात. आणि भाई मामींना सांग का मी सुट्ट्यामध्ये येणार आहे, तेव्हा पालकची भाजी बनव. जी तुला बी आवडती आणि मला बी. तुझी बेला ताई. आई या जगात नाही आता, पण तू नक्की ये बेला ताई. आणि जिजाबाई तुम्हा दोघांनी पालकची भाजी बनवून खाऊ घालणार. आज नवी आई पालकाची भाजी तर करतीये. भीम, आता या घरामध्ये तुझ्या आवडीचं काय बी बनणार नाही. अगं भाई करणार होती, पर समजा पालक खराब झाला. काय जिजाबाई सडका पालक आणलास तो, समजा फेकून द्यावा लागला ना मला. अय भीमराव, टपाल मास्तर गेला इथनं. कोणाचं पत्र आलं? अरे असं तर नाही ना तुझ्या आईनं नरकातून पत्र पाठवून तुम्हासनी बोलून घेतलंय? तुम्हाला याच्याशी काय घेणं देणं? अरे तू सांगितलं नाही तर आम्हासनी कळणार नाही व्हय. टपाल मास्तराला विचारू आम्ही. हा अहो तर सांगा की. तू सांगून टाक कोणाचं पत्र आहे ते. रामजी इथंच आहेत. सांगून टाक म्हणजे त्यांचा विश्वास बसेल की तू त्यांच्या बाजूची आहेस म्हणून. आणि बाकी जे काय होईल ते आपण दोघी मिळून बघू. काय जा सांग. अरे सांगाल का आता? दुसरं काही काम नाही का तुमच्याकडं? पुन्हा बेलाचं पत्र आलं होतं कोरेगाववरनं. झालं का तुमचं समाधान? निघा आता तुम्ही. कोरेगाव तुम्ही का सांगितलं त्यासनी? अरे तो उगाच वाद घालीत होता म्हणून सांगितलं. अरे पण त्यात काय झालं एवढं? मोठी चूक केली तुम्ही. तुम्हासनी नाही समजणार. ते लोक बेला ताईचे शत्रू आहेत. ते आता कोरेगाव मध्ये जातील. तुम्हाला त्यांची साथ द्यायची काय बी गरज नव्हती. म्या कोणाची बी साथ दिली नाही बी. तो माझ्या आनंद बरोबर वाद घालीत होता म्हणून सांगितलं म्या. आता आपल्या पोराची साथ देणं चुकीचं आहे वय. वही तर नका देऊ या पोराची साथ. मला तुमची साथ नकोय. बाळांना तुम्ही काळजी करू नका. म्या गोरेगावला जाऊन बेलाला भेटीन. काय नाही होणार तिला. तुम्ही कृपा करून माझ्यापासून दूरच राहा. भीम, ही काय पद्धत झाली तुझी बोलायची? माफ करा बाबा. आणि जिजाबाई, तुम्हासनी काही गरज नव्हती या लोकांनी सांगायची. एवढं काय मी चुकीचं बोलली? मला ठाव नव्हतं या घरात एवढी कडक शिस्त आणि नियम आहेत की मला बोलायच्या आधी विचारावं लागेल. नाही,
अग चल आज चल बघू आणि पुढे लक्षात ठेव. यामुळे मला लगीन करायचं नव्हतं. समजतच नाही आहे काय बी. लगीन करणं बरोबर होतं का चूक? पर एक चूक तर तू बी केलीस ना. कंचा नवरा आपल्या बायकोला सांगतो की त्यांचं स्वतःचं बाळ होणार नाही. मीरा, कमीत कमी तू तर मला समज. काय समजू आणि का समजू? एका बाईच्या नात्यानं मी तिचं दुःख समजू शकते. पर म्या काय बी चुकीचं नाही केलंय. तू तुझी बाजू मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी समोरच्याला समजावून आपला निर्णय सांगणं ना योग्य आहे आणि ना संतुलित. मीरा, या विषयावर मला काय बी बोलायचं नाही. पर म्या तर बोलन जोवर मग जिवंत आहे. बघतीयस ना जे चाललंय ते किती गरजेचं आहे ते. एकदा असंच समजांना आतून हलवशील ना तव जे नव्यानं होईल ते तुझं असेल. ही वार्ता अद्भुत सुद्धा आहे आणि या गोष्टीचा पुरावाही आहे की जिजाबाई आपल्या पक्षात आलेली आहे. आतापर्यंत तर भांडणही सुरू झाली असतील आणि ज्या घरात भांडण सुरू झालं की मग समजायचं त्या घराचा विनाश खूप लवकरच होणार. अरे ते बेला त्या कोरेगावात आहे. तिचं काही करायचं का? नाही नाही, बेला भूतकाळात घडलेलं प्रकरण आहे आणि घडून गेलेल्या भूतकाळाविषयी जास्त विचार करण्याची गरज नाही. आता येणारा काळच रामजीच्या घरातून सुरू होणाऱ्या विवादापासून उत्पन्न होईल. म्हणून आता बस आत्ताच्या क्षणाचा आनंद घ्या. भीम, मी आता म्हणतो या घरातून आपण दूर निघून जाऊ. असं तर नाही ना की आपण दोघं भाऊ आपलं पोट नाही भरू शकत. हे बघ भीम, इथं रोज वाद होतील, नाटकं होतील. त्यापेक्षा बरं आहे की आपण दोघं भाऊ इथून निघून जाऊ. वय वय, आपल्या लहान भावासने हेच शिकवणार का तू की घर सोडून जाऊया? हा मग काय करू? फक्त आम्हाला समजवता तुम्ही, त्या लोकांना जाऊन सांगा ना. कोणी बी कुठे नाही जाणार. का नाही जाणार? तू पण गेला होतास की घर सोडून. काय झालं? आनंद भीमला सांगतोय की आपण घर सोडून जाऊया. भीम, माझ्या संग चल. मला तुझ्याशी बोलायचं आहे. चल. ये बस इथे बस. हे बघ बाळा, थंड डोक्यासनी विचार करशील तर तुला समजेल. जिजाबाई तुझी काही शत्रू नाही आहे. जेव्हा घरात एखादा नवीन सदस्य येतो तेव्हा त्याच्या संग ताळमेळ बसवण्यासाठी जरा वेळ लागतोच. पर समजूतदार व्यक्ती समद काही समजून घेतोया.
बाबा, तुम्ही समजूतदारीची अपेक्षा माझ्याकडनं करता ना? हा, कारण मी तुला समजूतदार समजतो. मग बाबा, मला असं वाटतं का त्यांनी चुकीचं केलं आहे. त्यांना बेलाताईचं नाव घ्यायची काय बी गरज नव्हती. मला नाही वाटत का माझं त्यांच्याशी नातं चांगलं जुळलं आहे. पर मला वाटते या, हे बघ बाळा, एखाद्या संघ जर नातं जोडशील तेव्हाच एकमेकांना चांगलं ओळखशील आणि मग एक दुसऱ्याला समजून घेऊन आपलं जगणं सोपं होईल. जर तू असंच जिजाबाईपासून दूर पळत राहिलास, भांडत राहिलास, चिडत राहिलास तर कसं काय होणार? बाबा, मला पहिल्यांदा असं वाटतंय का तुम्ही चूक बरोबर पेक्षा आवड नावड मधनं एकाला निवडताय. भीम, तू बरोबर बोलतोस. दोन नाती वाचवण्यासाठी लय वेळा तिसऱ्या व्यक्तीला चूक आणि बरोबर पेक्षा वेगळा विचार करावा लागतो आणि मी तोच करतोय. कारण दोन्ही गोष्टी बरोबर आहे. हे बी खरं आहे तू माझा पोरगा आहेस आणि हे बी खरं आहे की जिजाबाई माझी बायको आहे. मला आजचा दिस आणि स्थिती नेहमीच ध्यानात राहील की या दिसाला भीम आणि बाबांच्या मध्ये पहिल्यांदा वैचारिक मतभेद झाले होते. दुसरं काही काम नाही का तुमच्याकडं? पुन्हा बेलाचं पत्र आलं होतं कोरेगाववरनं. कधी कधी अशी कल्पना कर की जेव्हा तू अभ्यास करत असशील आणि तुझं मन लागत नसणार अभ्यासात, तेव्हा तुझी आई तुला येऊन वरडत असन. नाही, मला शिकावं लागल आणि मन लावून शिकावं लागल. अभ्यास नंतर कर, जेवण करायचं. समदे वाट पाहतायत. नाही, मला भूक नाही आहे. समदे जेवण करायला बसले, तुला बी याच वेळेला जेवावं लागल. चल. काय झालं? अहो, काय बी नाही. येळेवर जेवलं तर बरं होईल ना, अभ्यास नंतर बी होईल. पण मला भूक नाही तर मी का खाऊ? तर मग ठीक आहे, नग खाऊस. मी अभि नाही खाणार. हे बघा, कृपा करून तुम्ही खाऊन घ्या आणि मला तुमच्याकडनं काय बी तरस नाही. फक्त तुम्ही मला एकटं सोडा. मी माझ्या आईच्या लय जवळ होतो म्हणून काही गोष्टी मी स्वीकारू नाही शकत. येळ लागल, तुम्ही समजे जेवून घ्या. तू खाल्ल्या बिगर जाणार तर मी अभि नाही खाणार. माझ्या डोळे देखत हे समज होताना मी नाही पाहू शकत. भीम, जेवून घे. पण बाबा, भीम, बाबाचा आदेश आहे, जेवून घे. आनंद दादा, तू बरोबर बोलत होतास. आपण हे घर सोडून दूर निघून जाऊ. तर मग जाऊया. काय लावलं हे? हा, तुम्ही जेवून घ्या. आणि पोरं असं काय बाई बोलायला लागली तर आई बाबासनी एवढं मनावर घेण्याची गरज नाही.
छोट्या छोट्या गोष्टींवरही पुरं दम द्यायला लागली तर कसं होणार? मी धमकी नाही देत आहे. हे बघ भीम, मी तुम्ही जेवा ना. आणि फक्त ही पोरच तुमची जबाबदारी नाही. कदाचित मी बी आहे. आणि आता भीमाला समजायला पाहिजे की त्याच्या बाबांनी जिच्या संग लगीन केलं आहे तिच्या संग आणि स्वतःच्या बाबा संग या नवीन परिस्थितीशी कसं जुळवून घेतलं पाहिजे. इतकी छोटीशी गोष्ट इतकी मोठी का बनवताय तुम्ही? आम्ही तर बरेच बघितलंय की भीमराव अशा गोष्टींमध्ये मोठ्यांसारखे योग्य निर्णय घेतो. मग आता काय झालं? का नाही समजत आहे? माफ करा काकी, पर यायला तुमचं आमच्या घरला काय काम? हा विषय आमच्या घरचा आहे, आम्ही समजा मिळून सोडवू. तू माझ्या एवढा झालास ना का कळल तुला? नवं लगीन झाल्यानंतर घरात जर आनंद आणि शांतता नसल तर नातेवाईकांना कुठं बरं वाटतं? मग ते परत परत कसे नाही येणार? भीम, जेवायचं असेल तर जेव, नाहीतर नको जेवूस आणि जा इथनं. भीम, हे तू काय करतोय? आनंद दादा, तू बी खाऊन घे, कारण गोष्ट खरी आहे. आपण जर गेलो तर बाबांचा अपमान होईल आणि यांचा बी, ज्यांना बाबांनी लगीन करून घरी आणलंय. भीम, तुझ्या विरोधात समध्यात कामाचा हत्यार तुझी बुद्धीच आहे. तू लय बरोबर चूक आणि नैतिकतेच्या आधारावर जगतो ना. या समध्या हत्यारानं आता म्या तुला हरवणार. बरं चला, मी निघते. भीम, मला लई राग येत आहे. आय चंद्रकला, थांब थांब. नमस्कार महाराज. काय वार्ता आहे तिकडची? मला तर वाटलं होतं की आनंदाची बातमी आजच मिळेल, पण काय? पर तो भीमराव घर सोडून गेलाच नाही. अगदी पेटला होता की निघून जाईल, पर नाही गेला. जर विचार केलाच आहे त्याने तर नक्कीच जाईल. उद्या सकाळपर्यंत भीमराव आपलं घर सोडून निघून जाईल. पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. सांगा महाराज. आता मी तुमच्या चरणांशी आलेच आहे, तर तुम्ही जे सांगाल ते मी करन. मग ऐका. हे सगळं तुम्हाला सगळ्यांपासून लपवून करावं लागणार आहे. नाही, त्यांना संशय येता कामा नये की तुम्ही आमच्या पक्षात आले आहात. होय. आणि हेही लक्षात ठेवा की भीमरावाचे खूप समर्थक आहेत तुमच्या समाजामध्ये. जे तुम्ही सांगितलंय ना, समज लक्षात ठेवेन मी. तर मग जा, हे कार्य लवकर संपन्न करा. वय महाराज, नमस्कार. आई, आज तुला भेटायची लय इच्छा होती, पण आज नाही भेटणार. कारण माझं आणि तुझं जे कल्पनेचं जग आहे ना, त्यात मला कुणा तिसऱ्याची तक्रार घेऊन नाही यायचं आहे. पण आज लय चुकीचं झालं. माहित नाही का चूक कोणाची होती, माझी, बाबांची, का बाबांनी ज्यांच्याशी लगीन केलं आहे त्यांची, का मग तिघांची, नाही माहित. पण आज लय चुकीचं झालं.